मन शांती हवी असेल तर स्वतः प्रयत्न करावे लागतील, इतर कोणीही आपल्याला शांती देऊ शकत नाही. शेठ संतांना म्हणाले की माझ्याकडे खूप संपत्ती आहे, मन शांती मिळवण्याचा उपाय सांगा. पहिल्या दिवशी संताने सेठला उन्हात बसवले आणि दुसऱ्या दिवशी जेवणही दिले नाही. एका लोककथेनुसार प्राचीन काळी एक अतिशय श्रीमंत शेठ होता. सेठकडे पुष्कळ संपत्ती होती, पण त्याचे मन खूप अस्वस्थ होते. एके दिवशी तो आपल्या गावातील प्रसिद्ध साधूकडे गेला. सेठने साधूला सांगितले की महाराज, मी खूप श्रीमंत आहे, पण मला शांती मिळत नाही. कृपया काही उपाय सुचवा ज्यामुळे माझे मन शांत होईल. संत सेठांना म्हणाले, वत्सा, तू काही दिवस माझ्याकडे राहा, मी जसे करतो तसे पाहत राहा, तुला मन शांती मिळण्याचा उपाय सापडेल. सेठ यांनी ते मान्य केले. दुसऱ्या दिवशी साधूने सेठला दिवसभर उन्हात बसवले आणि झोपडीत आराम करायला गेला. उष्णतेमुळे सेठला अस्वस्थ वाटले, पण काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी संताने सेठला जेवण दिले नाही आणि त्याच्यासमोर बसून स्वादिष्ट पदार्थ खाल्ले. दुसऱ्या दिवशीही सेठ गप्प बसले. तिसऱ्या दिवशी सेठ रागावले आणि उठून निघून जाऊ लागले. संताने सेठला विचारले की त्याला शांती मिळविण्याचा उपाय सापडला आहे का. शेठांनी उत्तर दिले की महाराज, मी तुमच्याकडे मोठ्या आशेने आलो होतो, पण इथे मला फक्त निराशाच मिळाली आहे. संत म्हणाले की मी तुम्हाला शांती मिळवण्याचा मार्ग दाखवला आहे. पहिल्या दिवशी तू दिवसभर उन्हात बसला होतास आणि मी झोपडीत आराम करत होतो. तेव्हा मी तुला सांगितले की माझ्या सावलीचा तुला काही उपयोग होणार नाही. दुसऱ्या दिवशी तुला जेवण दिले नाही आणि मी तुझ्यासमोर बसून स्वादिष्ट पदार्थ खाल्ले. तेव्हा मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला माझ्या अन्नाचा फायदा होणार नाही आणि माझ्या ध्यानाने तुम्हाला यश मिळणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या परिश्रमाने आणि प्रयत्नांनी शांती मिळवावी लागेल. मी तुमचे मन शांत करू शकत नाही, यासाठी तुम्हाला स्वतःचे शांती देणारे कार्य करावे लागेल. या गोष्टी ऐकून सेठला समजले की मनःशांतीसाठी स्वतःला सत्कर्म करावे लागेल. त्यामुळे हार मानू नका, लढत रहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.